श्रीकांत साहेबांना निवेदन दिलं मी. नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. फुलंब्री ड्रोन फवारणीची सुरुवात शेतकऱ्यांसाठी नवे युग. फुलंब्री तालुक्यातील चौका गावातील तरुण शेतकरी जीवन शिवाजी वाघ यांनी जय सद्गुरू ड्रोन फवारणी सेवा सुरू करत शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपविली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषध फवारणी जलद, सुरक्षित आणि किफायतशीर झाली आहे. ड्रोनच्या सहाय्याने वेळ, श्रम आणि खर्च वाचत असून उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. ग्रामीण भागात नव्या युगाची सुरुवात होत आहे. कविताचा आहे आणि स्वतः साळवेचं आमचे दादा जे की ते त्याच्यामध्ये साक्षीदार होते आणि असं असताना ते डुप्लिकेट काम करतात. हो, आज तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना मागणीचे निवेदन दिलं. काय मागणी आहे त्याच्यामध्ये? मागणी अशी आहे का जे डुप्लिकेट जे उपोषण चालू आहे महापालिकेसमोर, त्याच्या आधी कलेक्टर ऑफिससमोर पण माझ्या बहिणींनी उपोषण लावलं होतं. विटखेडा येथील जमीन जी 62/2 विषय जो होता वडिलोपार्जित जमीन, ते आमचे आजोबा हयात होते, त्यांनी स्वतः ती जमीन घेतली ती स्वतःच विकली होती. त्याच्यानंतर आमच्या वडिलाचं पण त्याच्यात काही शेअर्स नव्हता, नाव पण लागलं नव्हतं, काही नाव. तरीसुद्धा मी, माझे वडील, माझे चुलत भाऊ यांनी मिळून सिव्हिल कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केला 2011ला. त्या 2011मध्ये आमचं काही सिलेक्टिव्हवाल्यासोबत त्यांनी जी जमीन घेतली त्यांच्यासोबत आमची तडजोड झाली आणि सर्वांना त्यांनी पैसे दिले आणि बहिणी ॲड नव्हत्या कोर्टामध्ये. मग त्यांनी मला सांगितलं भाऊ आम्हाला पण याच्यामध्ये काहीतरी पैसे पाहिजे. मी त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही खरं सांगा, तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर करा, उद्या तुम्ही बदलू नका. त्यामुळे नाही म्हणे आम्ही कोणाची शपथ खातो, आम्ही बदलणार नाही. मग त्यांना मी त्या पद्धतीने चेक पेमेंट दिलं, चेक नंबर आहेत, सगळं काही आहे आपल्याकडं. तर त्यांनी आता त्यांची त्रयस्थ एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागं, त्या त्रयस्थ व्यक्तीच्या नादी लागून आणि तो त्यांना घुमजाव करतो आहे, जे की बहिणींनी सगळं काही लिहून दिलेलं आहे. त्यांच्या सह्या आहेत. आमची आई आहे झुंबरबाई कोरके, यांनीसुद्धा त्याच्यात अंगठा दिलेला आहे. आमचे दाजी आहेत यशवंतराव साळवे, त्यांच्या सही आहे, अंगठा आहे त्याच्यामध्ये. सर्व बहिणीच्या सह्या आहेत, अंगठे आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी संमतीपत्र लिहून दिलेले आहे 2019मध्ये. तरीसुद्धा आज त्यांचे त्रयस्थ व्यक्तीनं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो त्याच्या जे काही ब्लॅकमेलिंग आहे, लोकांकडून पैसे बळकावण्याचे धंदे त्याचे पहिल्यापासून आहेत. तर आता तो त्यांच्या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न करत आहे, जे की बहिणीचं कुठेही सिव्हिल लावा नाही, काहीच नाही आहे. आणि त्या बिचाऱ्या त्यांना काही ज्ञान नाही आहे एवढं. तो त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतो. किती जमीन आहे आणि ही कोणत्या क्षेत्रात आहे ही जमीन? ही विटखेडाच्या परिसरामध्ये 2 एकर काहीतरी जमीन होती आमची. आजोबानेच घेतली ना, आजोबानेच विकलेली. त्याच्यामुळे वडील बाजी जमिनीचा काही विषय नाही. तरी संबंधित सिव्हिलवाल्याने आमच्यासोबत तडजोड केलेली आहे 2011मध्ये. याच्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं, त्यावेळेस काय झालंय नेमकं? तिथं पण काही झालं नाही, कारण की त्यांचा तिथं विषयच नव्हता ना काही. यांचा काहीच पुढं दावा नाही आहे. बहिणीने हक्क सोडपत्र दिलेलं आहे, संमतीपत्र लिहून दिलेलं आहे, कामाला ह्या प्रॉपर्टीविषयी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आणि त्यांनी चेकवर पेमेंट घेतलेले. अच्छा, काय बहिणीचं नाव काय आहे आणि याच्या पाठीमागं कोण आहे सूत्रधार? तो त्रयस्थ व्यक्ती त्याला माहिती आहे, जो आहे तो त्याला कळून जाईल हा विषय. त्यांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो जो करतोय ना, हे चुकीचं आहे. असं नाही करायला पाहिजे. त्याला स्वतःला पण जर काही भेटत नाही तर बहिणीवर हे नाही करायला पाहिजे. त्यांना इरिगेशन त्यांना विचारायला गरीब आहेत, त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा नाही घेतला पाहिजे. किती बहिणी आहे तुमच्या? आणि 4 बहिणी आहेत. काय नाव त्यांचं? मोठी बहीण तो इंदुबाई साळवे, दुसरी आहे संगीता भैरव, तिसरी आहे प्रतिभा आणि चौथी आहे कविता. त्यांचा उद्देश काय नेमका? त्यांचा उद्देश काहीच नाही आहे. त्यांचा उद्देश त्रयस्थ व्यक्तीचा उद्देश द्या. अच्छा, त्रयस्थ व्यक्तीला याच्यातून काहीतरी पाहिजे, ब्लॅकमेल करतात. हां, आणि त्याचा हा धंदाच आहे. हां, ह्या 4 बहिणी तुमच्या आहेत, तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधून काही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न? त्यांचा संपर्क केला होता कलेक्टर ऑफिसला. ते ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं बी होतं की तुम्ही हे करता चुकीचं आहे. त्यांनी माझं काय ऐकलं नाही, कारण की त्याला पण त्यानं त्रयस्थ व्यक्तीने त्यांना पण काहीतरी प्रलोभन दिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काही तुटी पुंजी देऊन टाकील म्हणून. आता काही महानगरपालिकेवर बसले तेव्हा भेट झाली नाही? मी आज भेटलो नाही, कारण की माझी भेटण्याची इच्छाच नाही, कारण की ते ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत.
आज तुम्ही महापालिका आयुक्तांना भेटले आणि त्यांना निवेदन पण दिलं, काय आश्वासन दिलंय तुम्हाला? मनपा आयुक्त म्हणजे मी त्याच्यात जे काय असेल ते योग्य पद्धतीनं बघून जे काही ते कारवाई करणार. पोलीस प्रशासनाला पण पोलीस तुम्ही प्रशासनाला मी आता जाऊन आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका काय, त्यांच्याकडे काहीच नाही, त्याच्यामुळे ते काहीच होऊ शकत नाही. पुढची भूमिका हेच आहे का त्या बिचाऱ्यांनी त्यांच्या त्रयस्थ व्यक्तीच्या नादी लागून हे गोष्टी नाही करायला पाहिजे, जे की त्यांचं स्वतःचं नाव खराब होत आहे. आणि 2 पैशासाठी आपण उपोषणाला बसतोय, नाते संबंध आहेत. 4 लोक आम्हाला विचारतात तुमच्या बहिणी उपोषणाला बसल्यात हां, आणि त्रयस्थ व्यक्तीला या गोष्टीचं काही घेतलं नाही. तो आईला बसवतोय, माझ्या त्याच्या फॅमिलीला बसवतोय, पैशासाठी या गोष्टी नाही करायला पाहिजे. आईची चर्चा झाली की या संदर्भात? आई ऐकतच नाही. आईला तो जे सांगेल तोच करतो, त्रयस्थ व्यक्ती जो सांगेल तोच करणार. आपलं नाव? मी प्रसाद कोण.